चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या देशातील लाखो तरुणांच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे. आणि तो विषय आहे बेरोजगारी. ही फक्त आकडेवारी नाहीये, तर आपल्या समाजाच्या प्रगतीसमोरचं एक खूप मोठं आव्हान आहे. तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया आणि तिचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया. आपण नेहमी बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट हे शब्द ऐकतो. पण याचा नेमका अर्थ काय होतो? कोण बेरोजगार आहे आणि कोण नाही हे कसं ठरतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली सगळी पुढची चर्चा त्यावरच अवलंबून आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बेरोजगारी म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखादी व्यक्ती काम करायला तयार आहे, तिच्यात काम करण्याची क्षमता आहे, पण तरीही तिला तिच्या पात्रतेनुसार काम मिळत नाहीये. म्हणजे इच्छा आणि क्षमता असूनही संधीचा अभाव. ठीक आहे, बेरोजगारी म्हणजे काय हे तो कळलं. पण मग प्रश्न असा येतो की ही समस्या आपल्या देशात इतकी मोठी का झाली? चला या समस्येची मुळं शोधूया, जी आपल्या अर्थव्यवस्थेत आणि समाजात खूप खोलवर पसरलेली आहेत. यामागे ना बरीच कारणं आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपली प्रचंड लोकसंख्या, ज्यामुळे नोकरीच्या संधी कमी पडतायत. दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी, म्हणजे यांत्रिकीकरण. यामुळे अनेक कामं आता मशीनच करत आहेत. त्यामुळे माणसांची गरज कमी झालीय. आणि यासोबतच शिक्षण आणि कौशल्याची कमतरता आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठी भांडवलाचा अभाव, या सगळ्या गोष्टींमुळे ही समस्या आणखीनच गंभीर बनलीय. ही तर झाली कारणं. पण या बेरोजगारीचे आपल्या समाजावर काय परिणाम होतात हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. कारण हे परिणाम फक्त आर्थिक नसतात, तर ते आपल्या सामाजिक जीवनावरही खूप मोठा आघात करतात. बेरोजगारीमुळे समाजात गरिबी आणि आरोग्याच्या समस्या तर वाढतातच, पण त्याहीपेक्षा तरुणांमध्ये एक प्रकारची निराशा येते आणि कधीकधी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचा धोका असतो. अनेकदा कौटुंबिक वाद आणि नात्यांमधला तणाव हे सुद्धा याचेच परिणाम असतात. त्यामुळे ही फक्त एक आर्थिक नाही, तर एक गंभीर सामाजिक समस्या आहे. पण या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का? तर हो, नक्कीच होत आहेत. आता आपण सरकार आणि इतर संस्थांकडून जी पावलं उचलली जात आहेत त्यावर एक नजर टाकूया, ज्यामुळे या परिस्थितीत बदल होण्याची एक आशा निर्माण झाली आहे. इथे पाहिलं तर लक्षात येईल की सरकार अनेक पातळ्यांवर काम करतंय. लोकसंख्या नियंत्रणापासून ते नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यापर्यंत योजना आखल्या जातात. विशेषतः स्किल इंडियासारख्या योजनांमधून तरुणांना कौशल्यावर आधारित शिक्षण दिलं जातंय. आणि मनरेगासारख्या योजनांमधून ग्रामीण भागात रोजगाराची हमी दिली जात आहे. म्हणजे समस्येच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न होतोय. आणि ह्या सगळ्या प्रयत्नांमध्ये ना एक क्षेत्र आशेचा किरण म्हणून पुढे आलंय. ते म्हणजे आपलं इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, म्हणजेच IT सेक्टर. गेल्या काही वर्षात भारतानं या क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली आहे आणि लाखो नवीन रोजगार निर्माण केले आहेत. खरं तर बेरोजगारी कमी करण्यात या सेवा क्षेत्राची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली आहे. आतापर्यंतची गोष्ट एकदम सरळ वाटते, नाही का? एक समस्या आहे आणि त्यावर काहीतरी उपाययोजना केल्या जात आहेत. पण थांबा, ह्या गोष्टीत एक मोठा ट्विस्ट आहे, जो ह्या समस्येचं एक पूर्णपणे वेगळं चित्र आपल्यासमोर ठेवतो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण ज्या बेरोजगारीच्या समस्येबद्दल बोलतोय ती खरंच सगळीकडे सारखी आहे का? म्हणजे गावाकडची बेरोजगारी आणि शहरातली बेरोजगारी यात काही फरक आहे की नाही? आणि इथेच खरी गंमत आहे. इथे एक मोठा विरोधाभास दिसतोय. बघा, एका बाजूला ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाहीयेत, कारण तरुण शहरांकडे निघाले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये कंपन्यांना विशिष्ट कामांसाठी कुशल, ट्रेंड कामगारच मिळत नाहीयेत. म्हणजे एका बाजूला काम आहे, पण ते करायला माणसं नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला माणसं आहेत, पण त्यांच्यासाठी योग्य काम नाही. याचाच अर्थ खरी समस्या फक्त नोकऱ्यांची कमतरता नाही, तर त्याहून मोठी समस्या आहे. ती म्हणजे लोकांकडे असलेली कौशल्य आणि बाजारात लागणारी कौशल्य यांच्यात ताळमेळच नाहीये. यात एक प्रचंड मोठी दरी आहे. यालाच स्किल गॅप म्हणतात. आणि हा आजच्या बेरोजगारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्लक्षित पैलू आहे. आणि हेच आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन येतं. ही स्किल गॅपची दरी आपण कशी भरून काढणार? आपल्या शिक्षण व्यवस्थेत असे कोणते बदल करायला हवेत जेणेकरून इंडस्ट्रीला आवश्यक असलेले मनुष्यबळ तयार होईल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या तरुणांनी भविष्याचा विचार करून कोणती नवीन कौशल्य शिकायला हवीत? यावर विचार करणं आणि त्यावर काम करणं हीच आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे.